नमस्कार. मराठवाडा नेतामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण अशा वेगळ्या विषयाबद्दल एका व्यक्तींची आपण मुलाखत घेणार आहोत की वंदे मातरम आज त्याला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. याबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या लातूर शहरातील नवनिर्माण प्रतिष्ठानचे अध्यक्ष, भारतीय शिक्षण प्रसारण संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा हे पुस्तक लिहिलं ते श्री प्रवीण सरदेशमुखजी आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्या सोबत आपण आज जाणून घेणार आहोत वंदे मातरम याबद्दल. आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. मराठवाडा नेतामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि आपणाला वंदे मातरम आज त्याला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. याबद्दल तमाम भारतीयांना, तमाम लातूरकरांना, मराठवाडा नेताच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की वंदे मातरमची निर्मिती कधी झाली, कशी झाली, कोण केली, याबद्दल तुम्ही आमच्या दर्शकांना याबद्दल सविस्तर सांगावं. वंदे मातरम हे मातृभूमीचं स्तवन आहे. मातृभूमीविषयीचं प्रेम निर्माण करणं, देशभक्ती निर्माण करणं, त्याच्यासाठी लिहिलेलं हे काव्य आहे. या काव्याला आता 150 वर्ष पूर्ण झाला. परंतु ही जी कल्पना वंदे मातरम लिहिण्याची ज्यांना कोणाला सुचली तर त्याच्यामध्ये आपली भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती, वेदशास्त्र, उपनिषदाचा अभ्यास, ऋषीमुनीने केलेलं वक्तव्य, ह्या सगळ्या गोष्टीच्या निर्मितीतून मग हे वंदे मातरमची कल्पना सुचली. तर ही कशी, तर आता वेदामध्ये हे सांगितलं आहे की माता भूमी पुत्रोहम पृथ्वीया. तर मी या भूमीचा पुत्र आहे. ही भूमी नाही, ही भूमी माझी माता आहे आणि या भूमीचा मी पुत्र आहे. म्हणजे ही कल्पना काय झाली, मातृभूमीवर प्रेम करणारा पुत्र. आता सप्तशती जी देवीचे आपण स्तवन करतो त्यामध्ये देवीच्या स्तवन कर दुर्गा सप्तशतीमध्ये देखील असा उल्लेख आहे की या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः. म्हणजे इथंही मातृभूमीचं स्तवन केलंय. त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी जेव्हा जन्मभूमीमध्ये परत आले वनवासातून त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की जननी जन्मभूमीश्च स्वर्गातपि गरीयसे. म्हणजे आईचं महत्त्व, जननीचं महत्त्व, म्हणजे जननी, जगज्जननी आणि जन्मभूमी. तर या तिन्ही गोष्टीचं संमिश्रीकरण हे प्रभू रामचंद्राच्या वाक्यामध्ये होतं. अनेक देशभक्त आहेत, अनेक क्रांतिकारक आहेत. त्यांनी सांगत असताना हे सांगितलं की 13 वैभव अमर रहे मा हम दिन 4 रहे या न रहे. हे तिथेही पुन्हा मातृभूमीचं आहे. स्वामी विवेकानंदांचा जेव्हा आपण विचार करतो, स्वामी विवेकानंद शिकागोला गेले आणि ज्या काही सगळ्या भोगभूमीमध्ये जाऊन आल्यानंतर भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या अंगाला माती लावून घेतली असं आपण ऐकतो. तर हे माती लावून गेल्यामध्ये काय की या भूमीवर प्रयत्न करणं, या भूमीचा मी मातृभक्त आहे आणि या भूमीचा मी प्रेम करणार आहे असं त्याच्यातून व्यक्त होतं. मी मातृभूमीचा पुत्र आहे. त्यामुळं असं म्हणलं जातं की या भारतभूमीमध्ये जर मातीचा वास घेतला तर मातीचा वास घेतल्यानंतर त्या मातीतून जो काही हुंकार निघतो आणि जो काही आवाज निघतो तर तोही वंदे मातरमचाच निघतो. इतकं आपण त्या मातृभूमीशी समरस असलेला आपला सगळा भारतीय समाज आहे. त्यामुळे मग त्याच्यातून कल्पना काय झाली की जेव्हा हे म्हणजे वंदे मातरम हे शेवटी काय आहे तर ही एक राष्ट्रभक्ती आहे. वंदे मातरम म्हणजे काय तर एकात्मभाव निर्माण करणारं पद्य आहे. वंदे मातरम काय तर राष्ट्राची उभारणी करणारं आहे. वंदे मातरम म्हणजे काय इतिहासाचं ज्ञान देणार आहे. तर अशा विविध कल्पनेतून वंदे मातरमची निर्मिती ही झालेली आहे. म्हणजे याच्यामध्ये सत्यजित मी सांगतो की 2002 मध्ये एक BBC सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून वर्ल्ड सर्व्हिसनी एक सर्वेक्षण केलं. तर त्या सर्वेक्षणामध्ये भारतामधलं सर्वात लोकप्रिय गीत कोणतं असा तो सर्वे होता. अच्छा. त्या सर्वेमध्ये लोकप्रिय गीतामध्ये वंदे मातरमचा सर्वात वरचा क्रमांक आला आणि वंदे मातरमला सर्वात जास्त लोकांनी पसंती दिली. म्हणजे इतकं वंदे मातरमची निर्मिती कोण केली याबद्दल जरा आपल्या दर्शकांना आपण थोडंसं सांगावं आणि त्याची निर्मिती कशी झाली. बरोबर आहे.
कारण की वंदे मातरम म्हटलं की आज 140 कोटी देशवासियांचं रक्त सळसळतं. कारण की ही जी आपली मातृभूमी आहे याचं आपण काहीतरी देणं आहोत. परवाच मन की बात मध्ये नरेंद्र मोदीजींनी म्हटले होते मन की बात मध्ये की येणाऱ्या 7 नोव्हेंबरला हे होत आहे, त्याला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात ह्याचं करावं. त्यामुळं केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, प्रशासन असेल, हे आज 7 तारखेला मोठ्या प्रमाणात याचं हे करत आहेत की लोकांना ही माहिती द्या की याची निर्मिती कोण केली, कशी झाली. वंदे मातरमची निर्मिती जी आहे तर त्याचं हे काव्य, हे गीत, याची निर्मिती बंकिमचंद्र चटर्जींनी केली. अच्छा. त्यांचं चटर्जी आणि चट्टोपाध्याय असं दोन्ही त्यांचं नाव आहे बंकिमचंद्र. ओके. तर बंकिमचंद्राचा जन्म जो आहे तो 26 जून 1838ला हा हुगळी नदी, कलकत्त्याच्या जवळ हुगळी नदी आहे, त्या हुगळी नदीच्या जवळ एक खेडेगाव आहे, त्या खेडेगावामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यानंतर त्याचं शालेय शिक्षण तिथं कलकत्त्याला झालं. नंतर महाविद्यालयीन शिक्षण हे सगळं करत असताना त्यांना साहित्याची गोडी लागली आणि ते साहित्य निर्मिती करू लागले. मग वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून लिखाण करणं वगैरे असं ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना चालू होतं. त्यांच्या साहित्य निर्मिती म्हणून त्यांच्याजवळ 13 कादंबऱ्या आहेत बंकिमचंद्राच्या. पण त्याच्यामधली जी दुर्गा शतनंदिनी, मृणालिनी, त्याच्यानंतर विषवृक्ष म्हणून एक कादंबरी आहे, अत्यंत गाजलेली कादंबरी आहे विषवृक्ष. तर ही विषवृक्ष कादंबरीचं वैशिष्ट्य असं आहे की रवींद्रनाथ टागोरांनी ही कादंबरी वाचली आणि त्यांनी असं सांगितलं रवींद्रनाथ टागोरांनी की ही कादंबरी जो वाचेल तो माणूस वेडावून जाईल. म्हणजे इतकं वर्णन रवींद्रनाथ टागोरांनी केलं. त्यामुळं इतकं साहित्याची उच्च निर्मिती होती. त्यांच्या साहित्यामध्ये सौंदर्य निर्मिती होती, निसर्गाचं सानिध्य होतं, त्यांचं अभ्यास, तत्वचिंतन होतं प्रत्येक कादंबरीमध्ये. आणि स्त्रीविषयक त्या भूमिका, एक चांगल्या भूमिका ते त्या कादंबरीतून ते मांडायचे. त्यामुळे त्या कादंबऱ्या खूप गाजल्या त्यांच्या. मग त्याच दरम्यान ते एक वंगदर्शन नावाचं एक नियतकालिक काढलं. अच्छा. मग त्या वंगदर्शनमध्ये ते लिहायला लागले. आणि मग ही जी आनंदमठ कादंबरी जी सुचली, आनंदमठामध्ये जे कथानक आहे, जे सगळं सुचलं त्यांना, तर त्याचं क्रमशः लेखन त्या वंगदर्शनमध्ये ते आठवड्याला करायचे आणि त्याच्यातून ती कादंबरीची निर्मिती झाली. मग त्याच्यामध्ये हे करत असतानाच म्हणजे आपण 7 नोव्हेंबरला 150 वर्ष जे म्हणतो, तर ती तिथी होती कार्तिक शुद्ध नवमी. अच्छा. शके 1797, रविवार होता त्या दिवशी. आणि ते दुर्गेचे भक्त असल्यामुळं ते अक्षय नवमी, दुर्गा पूजा होती त्या काळात, त्या ह्याच्यामध्ये नवरात्र कुठलं तरी होतं त्यांच्या बंगालमधलं, आणि त्याचा अक्षय नवमी होती. अक्षय नवमीच्या रात्री ती देवीची पूजा करायची आणि ती देवीची पूजा करून त्याच्यानंतर या काव्याची निर्मिती तिथं झाली. त्यामुळे त्यातलं तेज, त्यातलं ते त्या काव्यामधलं जी ऊर्जा, ही सगळी जी आहे ती देवीची शक्ती जणू काही त्या काव्यामध्ये ओतली की काय, की ज्याच्यातून आपण सांगितल्याप्रमाणे 140 कोटीच्या जनतेला त्याच्यातून एक ऊर्जा मिळावी. तर तशी ऊर्जा त्या दिवशी, त्या अक्षय नवमीच्या दिवशी तिने गीत केलं. आणि ती इंग्रजी तारीख जी आहे ती 7 नोव्हेंबर 1875, म्हणजे 1875. त्यामुळे त्याला आता 75 वर्ष, आपलं 150 वर्ष पूर्ण होत आहे. या काव्याचं वैशिष्ट्य असं आहे किंवा एवढं सुंदर काव्य आणि एवढं अजरामर झालेलं, आणि देशामध्ये 150 वर्षानंतर देखील 140 कोटी लोक म्हणतात आणि मातृभूमीवर प्रेम करतात. तर याची प्रेरणा कुणाची ना, बंकिमचंद्रांना. दुर्गा मातेची तर प्रेरणा असेलच, पण याची जी प्रेरणा होती तर आपल्या सगळ्यांना स्वाभिमान वाटावा अशी प्रेरणा होती. म्हणजे महाराष्ट्रातले आपले आद्य क्रांतिकारक ज्याला म्हणतो ते वासुदेव बळवंत फडकेंची. अच्छा. वासुदेव बळवंत फडके जेव्हा इंग्रजांनी त्यांना अटक करायचं फरमान काढलं तेव्हा ते सापडत नव्हते आणि ते श्रीशैल्यमला जाऊन बसले. श्रीशैल्यमला गेल्यानंतर तिथं श्रीशैल्यमच्या सानिध्यामध्ये त्यांनी त्यांचं आत्मवृत्त लिहिलं. ते आत्मवृत्त सगळीकडे प्रसिद्ध झालं आणि ते बंकिमचंद्राच्या हाती पडलं. आणि बंकिमचंद्राने ते आत्मचरित्र वाचल्यानंतर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी त्याचं बंगाली भाषेमध्ये, वंग भाषेमध्ये प्रचंड भाषांतर केलं आणि जास्तीत जास्त खप झाला. आणि दुसरं व्यक्तिमत्व जे आहे त्याच्यावर प्रभाव वंदे मातरमचा पडला बंकिमचंद्रावर, ते म्हणजे झाशीची राणी. त्या दोन्ही व्यक्ती बंकिमचंद्राला ज्यांनी प्रेरणा दिल्या त्या दोन्ही व्यक्ती योगायोगानं या महाराष्ट्राशी संबंधित आहेत. त्यामुळे ही एक आपल्याला सगळ्यांना, महाराष्ट्राच्या लोकांना ही अभिमानाची गोष्ट आहे. वंदे मातरम याला राष्ट्रगीत म्हणून दर्जा का मिळाला नाही, त्याचं कारण काय?
कारण की आज जे आपण जनगण मन म्हणतो त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये दोन्हीत खूप फरक आहे. आज तोच सन्मान आपण जनगण मनाला पण देऊ, पण वंदे मातरम ही राष्ट्रगान होऊ नये याला अडसर कोण होते? त्याच्यामध्ये काय झालं की वंदे मातरमची निर्मिती तर 1875ला झाली. जनगण मनची निर्मिती खूप उशिरा झाली. आणि म्हणजे काँग्रेसनी हे स्वीकारलं पण वंदे मातरम. आणि काँग्रेस किंवा याचं आपलं राष्ट्रगीत म्हणून देखील वंदे मातरम होतं. काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ते म्हणलं जायचं. म्हणजे काँग्रेसची स्थापना आणि वंदे मातरमची निर्मिती याच्यामध्ये 10 वर्षाचं अंतर आहे. 1885ला काँग्रेसची स्थापना झाली. पण त्याच्यानंतर साधारणतः 1885 नंतर जे काही अधिवेशनं होती तर त्या सगळ्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम म्हणलं जायचं. हे 1923पर्यंत 1925पर्यंत हे सातत्यानं होत होतं. पण त्याच्यामध्ये अडथळा काय निर्माण झाला की 1923ला काकीनाडाला काँग्रेसचं अधिवेशन होतं. त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये मौलाना शौकत अली आणि मौलाना मोहम्मद अली हे 2 अली बंधू जे मुंबईचे राहणार होते यांनी त्या काकीनाडा अधिवेशनामध्ये जाहीरपणे उठून वंदे मातरमला आमचा विरोध आहे आणि वंदे मातरम म्हणायचं नाही, ते मुस्लिम लीगचं काम करायचे. त्यावेळेस काँग्रेस आणि मुस्लिम लीग एक होती. त्यामुळे दोघं एकत्र काम करत असताना मुस्लिम लीगच्या लोकांनी या दोघांच्या नेतृत्वाखाली त्याला विरोध केला आणि ते सगळे अधिवेशनामध्ये उभे राहिले. त्यावेळेस पंडित नेहरू स्वाभाविकपणे प्रमुख होते. महात्मा गांधी त्यावेळेस त्या अधिवेशनाला नव्हते, परंतु बाकीचे सगळे मंडळी जी होती काँग्रेसची त्यांनी सगळ्यांनी त्याला विरोध केला मुस्लिम लीगला की असं चालणार नाही आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही हे नाही आहे आणि आम्ही ते चालू देणार नाही, वंदे मातरम होणार. आणि ते वंदे मातरम ते काकीनाडाच्या अधिवेशनात झालं. परंतु वरचेवर मुस्लिम लीगची शक्ती वाढायला लागली आणि मुस्लिम लीगची शक्ती वाढल्यानंतर 1928ला तर असं झालं की जिना राजकारणामध्ये आले आणि जिनाने तर अत्यंत वाईट पद्धतीने या सगळ्या मुस्लिम लीगची वाढ केली आणि त्याचा परिणाम असा झाला की ते वंदे मातरमला प्रत्येक वेळेस विरोध व्हायला लागला. पण त्या विरोधामध्ये नंतरच्या काळामध्ये जे आहे ते स्वातंत्र्य मिळत असताना त्याच्या आधी मग हरिपूरचं अधिवेशन असेल, त्रिपुरा अधिवेशन असेल, तर या अधिवेशनामध्ये वंदे मातरम गायलं गेलं ही काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये. त्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्याच्या ह्याच्यामध्ये लढा देणारी एकच संघटना होती. म्हणजे काही जणांचं मत असतं किंवा हे का नव्हते ते का नव्हते, असं त्यावेळेसची परिस्थिती नव्हतीच. त्यावेळेस लढा देण्यासाठी जी सगळ्यांनी मिळून भारतीयांनी केलेली होती ती राष्ट्रीय काँग्रेस होती. त्यामुळे मग आताचे जे काही समाजवादी असतील, कम्युनिस्ट असतील, संघाचे प्रतिनिधी असतील, हे सगळेजण काँग्रेसच्या माध्यमातूनच काम करायचे. त्यामुळं मग त्या परिस्थितीमध्ये ह्या वंदे मातरमला विरोध व्हायला लागला. आणि मग जेव्हा घटना समिती सुरू झाली तर घटना समितीमध्ये मग राष्ट्रगीत कोणतं करायचं, आपण जो मुद्दा उपस्थित केला, राष्ट्रगीत कोणतं करायचं, जनगण मन करायचं का वंदे मातरम करायचं, तर अनेक लोकांचं म्हणणं होतं की वंदे मातरम केलं पाहिजे. मग वंदे मातरम केलं पाहिजे म्हणल्यानंतर मग त्याच्यामध्ये टेक्निकल मुद्दे अनेक उपस्थित व्हायला लागले किंवा वंदे मातरमला गेयता नाही आहे, जनगण मनाला गेयता आहे. त्याच्यानंतर वंदे मातरममध्ये लष्करी बँडवर ते म्हणता येत नाही, कुठल्याही देशाचं की ते लष्करी बँडवर म्हणता आलं पाहिजे, मग ते वंदे मातरमला म्हणता येत नाही, जनगणना ते म्हणता येतं. अशी बारीक सारीक मुद्दे पंडित नेहरू हे पंतप्रधान म्हणून देशाचे काढायला लागले. परंतु आंबेडकर घटना समितीचे प्रमुख होते, त्यांनी ते वंदे मातरम ॲक्सेप्ट केलं आणि वंदे मातरम म्हणायला हरकत नाही म्हणून त्यांनी सांगितलं की वंदे मातरमची एक ध्वनिफीत ती आम्हाला घटना समितीकडे द्या. मग ती घटना समितीकडे ती दिली. मग त्यावेळेस जे पुरुषोत्तमदास टंडन असतील, त्यावेळेस KM मुन्शी असतील, आपले राजेंद्र प्रसादजी आहेत, राजगोपालचारी आहेत, तर ह्या सगळ्यांनी वंदे मातरमचा पुरस्कार केला आणि ह्यांनी आंबेडकरांना आग्रह केला की वंदे मातरम हेच राष्ट्रगीत व्हायला पाहिजे म्हणून. कारण आधीपासून आपण 1885 पासून म्हणतो काँग्रेस स्थापन झाल्यापासून, मग आता का बदलायचं, तर राष्ट्रगीताचा दर्जा वंदे मातरमला मिळाला पाहिजे. पण त्याच्यामध्ये मग अशा अनेक मुद्दे उपस्थित करून ते पंडित नेहरूच्या नेतृत्वाखालचा जो आचार्य कृपालिनी, पंडित नेहरू असा एक जो काही काँग्रेसमधला गट होता त्यांनी त्याला विरोध केला. परंतु शेवटी पंतप्रधान म्हणून पंतप्रधानाचा शेवटचा अधिकार याच्यावर असेल असं व्हिटो पॉवर वापरून त्यांनी ते राष्ट्रगीत म्हणून जनगण मनाला मान्यता दिली. पण तरी पण जिद्द सोडली नाही या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी. यांनी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी सगळ्यांनी आग्रह केला आणि मग वंदे मातरमचं त्यावेळेस पुन्हा तिथं महाराष्ट्राचा संबंध आला. त्यावेळेस मास्टर कृष्णनाथ म्हणून गायक आणि संगीतकार होते. त्यांनी जनगण मनला चाल त्यांनीच दिली होती. पंडित नेहरूला ती चाल आवडली. मग त्या कृष्णरावला दिल्लीला बोलवलं. ते लष्कराच्या बँडच्या ह्याच्यावर पण ती चाल पण
त्याला राष्ट्रीय राग असं म्हणून त्याला नाव दिलं गेलं आणि तो राष्ट्रीय रागाच्या आधारे कृष्णरावनी फुलंब्रीकर त्यांचं नाव, तर कृष्णराव फुलंब्रीकरांनी राष्ट्रगीताला चाल दिली. मग कृष्णराव फुलंब्रीकरांनी त्यांचं प्रेम वंदे मातरम तर होतंच, मग त्यांनी वंदे मातरमलाही खूप मेहनत करून ती चाल दिली, ती बसवलं, पंडित नेहरूंना पुन्हा ऐकवलं. मग पंडित नेहरू त्याच्यामध्ये ॲक्सेप्ट केलं की ठीक आहे बोलले. मग ते पुन्हा त्यांनी त्याच्यामध्ये हे केलं किंवा हे लष्कराच्या बँडवर चालतं का बा, मग त्याच्यावर पण ते वंदे मातरम म्हणून दाखवलं. आणि मग शेवटी सगळ्या समितीने मिळून वंदे मातरमला राष्ट्रगान म्हणून दर्जा द्यायचा आणि राष्ट्रगीत म्हणून जनगणमनचा दर्जा द्यायचा, असा तो अंतिम निर्णय झाला. आणि त्याच्यामध्ये पण दुर्दैवानं असं झालं की वंदे मातरममधलं पहिलं कडवंच फक्त स्वीकारलं, जे 5 कडवे ते 5 कडवे काही त्यांनी स्वीकारलेले. अच्छा. पुन्हा त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांच्या भावना दुखावल्या जातील, काही कडव्यामधून त्यांनी देवीची स्तुती केलेली आहे, मग अल्पसंख्याक दुखावले जाऊ नयेत, वंदे मातरमला ते विरोध करतात. म्हणून मग ते पुन्हा पंडित नेहरूंनी असं बुटचेपी धोरण घेऊन त्यांनी एका कडव्याला मान्यता दिली आणि ते राष्ट्रगान म्हणून आता भारतामध्ये घटनानुसार हे म्हणलं जातं. ज्या वेळेस याची निर्मिती झाली त्यावेळेस ह्याला पाहिजे तसा लोकांना समजेल अशा भाषेत म्हणतो की रिस्पॉन्स मिळाला नाही. ह्याला रिस्पॉन्स म्हणजे पंजाबच्या आपल्या पश्चिम बंगालच्या आंदोलनामध्ये याला खूप मोठ्या प्रमाणात झालं. आणि तुम्ही सांगत होतात की सावरकरांनी त्यांचं नावच ठेवलं होतं, त्याच्याबद्दल ती आपण सविस्तर सांगा. काय झालं माहिती आहे का की वंदे मातरम 1875ला झालं. मग त्यावेळेस कसं कुठलंही सुरुवात म्हणल्यानंतर जरा कठीणच काळ असतो सुरुवातीचा, जसं बाल्यावस्था असते तशी त्या गीताची पण ती बाल्यावस्था होती. मग त्याचं जाणं, तिचा अर्थ समजणं लोकांना याला वेळ लागला. मग एकदा बंकिमचंद्र चटर्जी आणि त्यांची मुलगी घरी बोलत बसले होते आणि त्यांच्या मुलीनी त्याला विचारलं की बाबा, म्हणजे आता बाबा काय म्हणतात माहीत नाही पण बंगाली भाषेमध्ये, पण त्यांनी विचारलं की बाबा हे वंदे मातरम गीत तुम्ही लिहिलं, इतकं चांगलं लिहिलं, पण याला लोकांची एवढी पसंती मिळाली नाही, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? बंकिमचंद्र एकदम विचार करायला लागले की आपल्या मुलीनीच हा प्रश्न विचारला आहे, तर नेमकं आपल्याला काय उत्तर द्यायचं. बंकिमचंद्र म्हणलं की बेटा तुला असं वाटतंय, मग तुला काय वाटतंय? तर तिने पण सांगितलं की मला एवढं काही आवडलं नाही म्हणजे की आणि एवढं काही होईल असं वाटत नाही. मग हे झाल्यानंतर बंकिमचंद्र एकदम थोडेसे हिरमुसले आणि मग लगेच त्यांनी स्वतःला सावरलं. पण ते अत्यंत निर्भय होते, अत्यंत हुशार होते, मुत्सद्दी होते, अत्यंत हुशार होते आणि या सगळ्या ह्याच्यावर त्यांनी लगेच स्वतःला कंट्रोल केलं आणि त्यांनी अत्यंत कॉन्फिडन्सली सगळी दैवी शक्ती एकवटून त्यांनी अत्यंत निर्धारानं सांगितलं की 10-15 वर्ष या गीताला प्रसिद्धी मिळणार नाही, होणार नाही, पण एक ना एक दिवस असा येईल की 15-20 वर्षामध्ये की बंगालमधले सगळे तरुण हे गीत गातील. बंगालमध्ये सगळीकडं, बंगालमध्येच नाही तर देशभर या गीताचे पडसाद सगळीकडे उमटतील आणि या देशाचं गीत हे होईल. इतकं म्हणजे विश्वासाने आणि म्हणजे आत्मविश्वास, जे हे असतं कॉन्फिडन्स त्याचा, तर तितक्या ह्याच्याने बंकिमचंद्रांनी ते सांगितलं आणि योगायोगानं त्यांची जी काही दूरदृष्टी होती ती खरी ठरली. आणि 1905ला जेव्हा बंगालची फाळणी व्हायला लागली, वंगभंग चळवळ सुरू झाली, तर त्यावेळेस तिथल्या सगळ्या तरुणांनी जी आंदोलनं केली ती बंगालमधली सगळी वंगभंगची आंदोलनं 1905ची जे वंगभंगची चळवळ झाली, बंगालची फाळणी झाली, तर त्यावेळेस हे गीत हे महामंत्र, वंदे मातरम हा महामंत्र होता. कसं आपला मंत्र असतो तर मंत्रामधून शक्ती प्राप्त होते, तर मंत्रामधून जशी शक्ती होते तसे वंदे मातरम या शब्दामधून शक्ती प्राप्त करण्याचं सामर्थ्य बंकिमचंद्राच्या त्या काव्यामध्ये आलं आणि मग तेव्हापासून ते काव्य हे देशभर हळूहळू गाजू लागलं. त्याच्यामुळं काय झालं की वंदे मातरमला म्हणजे सुरुवातीच्या 5-10 वर्षात 15 वर्षात प्रतिसाद नसेल, पण नंतरच्या काळामध्ये एवढा प्रचंड प्रतिसाद आला की देशातल्या तरुणांच्या म्हणजे कसं म्हणलं जातं की कोणत्याही देशाचं भवितव्य ठरवायचं असेल तर त्या देशातल्या तरुणांच्या ओठावर कोणतं गीत आहे त्याच्यावर त्या देशाचं भवितव्य अवलंबून आहे. तर या देशाचं भवितव्य जसं मी सांगितलं किंवा सर्वेमध्ये वंदे मातरम या गीताला प्रेफरन्स मिळाला, तसं अजूनही या देशाच्या तरुणांच्या ह्याच्यावर ओठावर ही वंदे मातरम गीत असलं पाहिजे. म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी असं ठरवलं की या देशाच्या सगळ्या तरुणांच्या मनामध्ये आलं पाहिजे. म्हणून 7 नोव्हेंबर हा एक असा दिवस काढला. वर्षभर याचे कार्यक्रम तर होणारच आहेत, पण 7 नोव्हेंबर या दिवशी देशातल्या सगळ्या महाविद्यालयामध्ये, शाळामधून, प्रत्येक जिल्ह्यामधून, तालुक्यामधून या गीताचे बोल या सगळ्या
जास्तीत जास्त लोकांपर्यंत लोकांपर्यंत गेले पाहिजे जाण्यासाठी. आणि त्याच्यातून ती तरुणांना ऊर्जा मिळाली पाहिजे. पुन्हा एकदा म्हणजे आपण जो 2047चा भारत म्हणतो, आत्मनिर्भर भारत म्हणतो, तर त्याला हे प्रेरणा देणारं गीत ठरणार असं नरेंद्र मोदींनी केलं. दुसरा मुद्दा तुम्ही जो म्हणला की हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये मी जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये बाबा वंदे मातरमचं योगदान काय झालं की ही चळवळ जेव्हा बंगालमध्ये सुरू झाली, महाराष्ट्रात सुरू झाली, उर्वरित महाराष्ट्रात, पंजाबमध्ये आर्य समाजी लोक खूप होते, तिथं त्यांनी ॲक्सेप्ट केलं वंदे मातरम. पण हे करत असताना निजामचं राजवट होती, हे तेलंगणाचा काही भाग, त्याच्यानंतर कर्नाटकाचा आणि मराठवाड्याचा. तर इथं हे पहिलं आंदोलन जे वंदे मातरमचं सुरू झालं ते हैदराबादमध्ये सुरू झालं, म्हणजे भाग्यनगरमध्ये. पण मोठ्या प्रमाणावर आंदोलन जे सुरू केलं ते आपले पद्मभूषण गोविंदभाई शराफ जे आहेत, अच्छा, तर त्यांनी सुरू केलं. तर गोविंदभाई शराफवर त्याचा परिणाम कसा झाला, वंदे मातरमचा प्रभाव का पडला, तर गोविंदभाई शराफ आपलं शिक्षण झाल्यानंतर MSc झाल्यानंतर काही दिवस ते कलकत्त्याला शिकायला गेले होते आणि कलकत्त्याच्या त्या सगळ्या वातावरणामध्ये वंदे मातरमचा परिणाम त्यांच्यावरही झाला. वास्तविक कलकत्त्याला ते गेल्यामुळं अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की ते कम्युनिस्टांच्या संपर्कात आले आणि मग त्याला कुणी लोक कम्युनिस्ट म्हणत होतात गोविंदभाईला, कुणी लोक म्हणतात समाजवादी आहेत, कुणी लोक म्हणतात प्रजासमाजवादी आहेत. परंतु गोविंदबाईंचं चरित्र आपण जर वाचलं तर लक्षात असं होतं की गोविंदबाईंनी तरुणपणी त्याला पूर्ण भगवद्गीता पाठ होती, संस्कृत त्यांचं अत्यंत उत्कृष्ट होतं आणि ते सगळं शिक्षण झाल्यानंतर जेव्हा कलकत्त्याहून परत आले तेव्हा संभाजीनगरला, म्हणजे आत्ताचं संभाजीनगर त्यावेळेसचा औरंगाबाद, तिथं आपण सुभेदारी गेस्ट हाऊसच्या जवळ किलियाक बोर्डिंग म्हणून आहे आणि तिथं फोकानिया स्कूल आहे. त्या फोकानिया स्कूलमध्ये तिथं ते शिक्षक म्हणून काम करायचे आणि तिथं हे सगळं निजामाचा अन्याय वगैरे ते बघायला लागले 2 वर्षात. आणि नंतर वंदे मातरमची चळवळ ही 14 नोव्हेंबर 1938ला पहिल्यांदा गोविंदभाईंनी फोकानिया स्कूलमध्ये चालू केली. अच्छा. मग ती जेव्हा शाळा हे केली त्यावेळेस शाळेच्या प्राचार्यांनी यांनी त्याच्यावर बंदी घातली, त्या मीर उस्माननी बंदीचं पत्र टाकलं, पण तरी काही ते गोविंदभाई ऐकले नाही. मग गोविंदभाईंनी स्वतः राजीनामा दिला, ते बाहेर पडले वंदे मातरमसाठी आणि वंदे मातरमची चळवळ मग गोविंदभाईंनी हळूहळू सगळ्या पूर्ण मराठवाड्यात पसरवली. आणि हे पाहून योगायोगाने रामानंद तीर्थ हे भाग्यनगरला होते हैदराबादला, मग तिथं त्यांनी सगळ्या तेलंगणामध्ये इकडं वंदे मातरम चळवळ चालू केली. त्यावेळेसचा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक याच्यामध्ये रायचूर गुलबर्गा भागात. आणि मग ते आंदोलन पूर्ण निजाम स्टेटमध्ये पसरलं. त्यामुळे निजामला प्रश्न पडला की आता आंदोलनाचं काय करायचं. मग त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांना आखून दिलं होतं त्यांना शाळेतून काढून टाकली नावं. शाळेतून नावं काढल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला की संभाजीनगरचे जे सगळे संभाजीनगर म्हणजे मराठवाड्यातले सगळे मुलं हे ॲब्सॉर्ब करून त्यांनी विदर्भात घेतले. खामगाव, नगर हे जवळचे इंग्रजांच्या राज्यात होते, तिकडे गेले काही मुलं. काही जण नागपूर विद्यापीठामध्ये केदार म्हणून कुलगुरू होते, त्यांनी सगळी मुलं नागपूरला घेतली. इकडची आंध्रातली जी मुलं होती ती मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये आणि अल्लामरा युनिव्हर्सिटीमध्ये गेली. असं सगळं डिस्ट्रीब्युशन केलं. म्हणजे वंदे मातरममुळं इतकं सगळं आपलं निजाम संस्थान, हैदराबाद संस्थान सगळं डिस्टर्ब झालं. असा परिणाम सगळा झाला. पण त्याच काळामध्ये 21 ऑक्टोबर 1938ला वीर यशवंतराव जोशी होते, वामनराव नाईक म्हणून एक शिक्षण तज्ज्ञ होते, की ज्या वामनराव नाईकांनी आंबेजोगाईची शाळा, त्याच्यानंतर संभाजीनगरची SB कॉलेज, नांदेडचं पीपल्स कॉलेज यांना आर्थिक मदत केली. ते खूप श्रीमंत होते वामनराव नाईक आणि शिक्षण तज्ज्ञ होते. त्यामुळे यांनी अनेक मराठवाड्यातल्या शाळा काढण्यामध्ये वामनराव नाईकाचा सहभाग होता. आणि त्यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं एक सत्याग्रह केला. तर त्या सत्याग्रहामध्ये रामचंद्र बावीवाला आणि वीरभद्र बावीवाला हे दोघं बंधू होते. त्यांनी तो सत्याग्रह केला म्हणून मग निजामने त्याला अटक केली, कायदे उल्लंघन केलं म्हणून, आणि जेलमध्ये ठेवलं. जेलमध्ये 5-6 महिन्यात ठेवल्यानंतर त्यांचं इतकी अस्वस्थता वाढली रामचंद्ररावची, आणि रामचंद्ररावची अस्वस्थता वाढल्यानंतर रामचंद्ररावनी रोज ते सकाळ दुपार संध्याकाळ वंदे मातरम मोठमोठ्यानं म्हणायचे. ते जेलर वैतागून गेला की हे रोज वंदे मातरम म्हणतात, त्याला त्रास व्हायला लागला सगळ्यांना, सगळ्या बाकीच्याला काय त्याला व्हायला, आणि ते काही ऐकत नव्हते. आणि ते इतकं मनस्वी चिडलेले होते की ते प्रत्येक ठिकाणी वंदे मातरम, जेवायचं असेल ते वंदे मातरम, प्रत्येक ठिकाणी वंदे मातरम म्हणायचे. ते म्हणजे इतकी ऊर्जा त्यांना ते वंदे मातरमची मिळालेली होती. मग घटना अशी घडली की त्यांना शेवटी 24 फटक्याची शिक्षा दिली. म्हणजे प्रत्येक फटक्याला ते रामचंद्रराव वंदे मातरम म्हणायचे. एक फटका मारला की पुन्हा वंदे मातरम म्हणायचे. म्हणजे तुम्ही किती जरी फटका मारले तरी मी वंदे मातरम म्हणायचं सोडणार नाही. 22व्या फटक्याला ती चक्कर येऊन त्याला भोळ आली आणि ते पडले. आणि मग ते पडल्यानंतर मग पुन्हा डॉक्टरची ट्रीटमेंट वगैरे दुरुस्त झाली असतील. पण सावरकरांनी काय केलं मग की सोलापूरला आणि पंढरपूरला जेव्हा अधिवेशन होतं तर त्या अधिवेशनामध्ये
रामचंद्ररावला बोलावून त्यांचा सत्कार केला आणि त्यांचं नाव सगळ्या जाहीरपणे वंदे मातरम रामचंद्रराव असं त्यांचं नाव ठेवलं. असा तो निजाम स्टेटमधला इतिहास आहे तो वंदे मातरमचा. शेवटी मला याच्यातून एकच सांगायचं आहे की हे वंदे मातरम गीत आपण जसं आव्हान करताय की तरुणांसाठी आहे, तर याच्यामध्ये या सगळ्या वंदे मातरमच्या आंदोलनामध्ये याच्यामध्ये तरुणांचं समर्पण म्हणजे आपण जे म्हणतो की तन मन समर्पण, तन मन धन समर्पण, तसं पूर्ण आत्मार्पण करून समर्पण करून आपलं पूर्ण शरीर झोकून देऊन अशा करणाऱ्यामध्ये मदनलाल धिंगरा आहेत क्रांतिकारकामध्ये. म्हणजे त्याला क्रांतिकारकांचं रक्तयज्ञ असं त्याचं वर्णन केलं आहे की क्रांतिकारकाचं वंदे मातरम म्हणजे क्रांतिकारकांचा रक्तयज्ञ आहे. तर रक्त सांडलं सगळ्यांनी. तर चंद्रशेखर आझाद आहेत, त्याच्यानंतर रामचंद्र बिस्मिल्ला म्हणून आहेत, त्यानंतर अरुण सिंह आहेत, बालमुकुंद म्हणून एक अत्यंत बाल असलेला क्रांतिकारक होता त्यांनी. तर या सगळ्यांना जेव्हा फाशीची शिक्षा झाली तर त्या फाशीची शिक्षा घेत असताना कुठल्याही प्रकारचं मनामध्ये कुठलीही शंका न येता ते प्रत्येकजण वंदे मातरम म्हणून ते फाशीला गेले. तर हा सगळ्यात म्हणजे खुदिराम बोसचं तर वय फक्त 19 वर्ष वय होतं. पहिला बॉम्ब ब्रिटिशांच्यावर पहिला बॉम्ब ज्यांनी टाकला ते खुदिराम बोस आहेत. तर असे अनेक क्रांतिकारकांनी तरुणपणी म्हणजे वयाच्या 18व्या 19व्या वर्षी ब्रिटिशांची लढत असताना जी त्यांना ऊर्जा मिळाली, जी त्यांना शक्ती मिळाली, ही सगळी त्या वंदे मातरममधून आहे. म्हणून या आपल्या वंदे मातरमचा थोडासा समारोप करत असताना आपल्या मराठीमध्ये ज्यांनी गीतरामायण लिहिलं तर त्या गीतरामायणाचं जसं आपण वर्णन करतो गदी माडगूळकरांनी लिहिलं, सुधीर फडकेंनी ते गायलं आणि या वंदे मातरमला अनेक मराठी लोकांनी उचलून धरलं. त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस बंगालचे जरी असले तरी ते महाराष्ट्राचे नवनिक होते, बाबासाहेब आंबेडकरांनी आहेत, तामिळनाडूचे सुब्रमण्यम भारती आहेत. या सगळ्यांनी वंदे मातरमला पुष्टी दिली आणि वंदे मातरमचं गायन करण्यासाठी, वंदे मातरमची ऊर्जा मिळवण्यासाठी या सगळ्यांनी प्रयत्न केला. आत्ता ज्यांचा मी हा फोटो म्हणला की योगी अरविंद आहेत, योगी अरविंदांनी देखील वंदे मातरमविषयीचं खूप लिखाण केलं आणि वंदे मातरमची ऊर्जा आणि अखंड भारतासाठी ती कशी वापरायची याच्याविषयीचं पूर्ण विवेचन त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून मग गदिमानी जे एक काव्य केलं की वंदे मातरमविषयीचं जे गदिमांच्या डोक्यातून, गदिमाच्या कल्पनेतून म्हणजे रामाबद्दलचं गीतरामायणात जसं वर्णन केलं आहे तितक्याच श्रद्धेने गदी माडगूळकरांनी वंदे मातरमवर काव्य केलं. तर आपल्या आजच्या या सगळ्या तरुण पिढीला आणि शालेय विद्यार्थ्यांना हे गीत सगळ्यांनी वंदे मातरम जसं पाठ करायचं आहे तसं हे पण गीत पाठ करण्यासारखं आहे गदिमांचं. ते गीत मी सांगतो आणि मग आपण थांबूयात. तर ते गीत असं आहे की वेदमंत्राहून अम्मा वंदे वंदे मातरम, वेदमंत्राहून अम्मा वंदे वंदे मातरम, माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती. हे सगळ्यांनी आहुती दिल्या. पण आहुतीने काय झालं? आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम, आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम, वेदमंत्राहून अम्मा वंदे वंदे मातरम. दुसरं कडवं, याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले, शस्त्रहीना एक लाभे शस्त्र वंदे मातरम, शस्त्र वंदे मातरम. आणि शेवटच्या कडव्यामध्ये गदिमा म्हणतात निर्मिलाहा मंत्र ज्यांनी आचरला झुंजुनी, ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी. म्हणजे देशासाठी झटलेले सगळे हुतात्मे हे देव झाले स्वर्गलोकी जाऊन. गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम, गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम, वेदमंत्राहून अम्मा वंदे वंदे मातरम. धन्यवाद. आपण जी गीत म्हटलात त्या गीतानं प्रेक्षकांना तर शहारे येतीलच. आपण सांगत असताना माझे सुद्धा शहारे येत होते, कारण की एक एक शब्द जे त्यांनी विवरण केलं आहे आपल्या क्रांतिकाऱ्यांसाठी, ते मंत्र
कसा मंत्र घडला आणि कशा आहुत्या दिल्यात आणि त्यांनी त्याग केला. त्यामुळं सर्वांना आज एकच विनंती करू इच्छितो, फक्त एक इव्हेंट म्हणून न राहता कायम फोन आला वंदे मातरम, फोन ठेवताना वंदे मातरम, आपण जसं भेटल्यानंतर राम राम म्हणतो, नमस्कार म्हणतो, या पद्धतीनं प्रत्येक भारतीयाच्या मुखातून काय पाहिजे तर ते वंदे मातरम पाहिजे. आपण मराठवाडा नेताच्या दर्शकांसाठी सखोल असं तुम्ही माहिती दिली, त्याबद्दल मराठवाडा नेता परिवाराकडून मी आपले आभार मानतो. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही इंटरव्ह्यू दर्शकांनी शेअर करावी, कमेंट करावी. मोदींनी ज्या पद्धतीनं की म्हटले आहेत त्यांनी मन की बात मध्ये वंदे मातरम, हॅशटॅग वंदे मातरम 150 हाच हॅशटॅग आपण पण वापरा आणि जास्तीत जास्त ही इंटरव्ह्यू लोकांपर्यंत शेअर करा. इंटरव्ह्यू शेअर करण्यामागं एकच उद्देश आहे की जी श्री प्रवीण सर देशमुख सरांनी जी माहिती दिली आहे ती माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी, एवढाच उद्देश आहे. धन्यवाद. सत्यजितजी, मी तुमचे धन्यवाद यासाठी म्हणतो आणि मला आनंद यासाठी झाला की या वंदे मातरमची 150 वर्षाची मुलाखत एका तरुण कार्यकर्त्यांनी घेतली, त्याच्याबद्दल मी शतशः तुमचा मराठवाडा नेत्याचा आभारी आहे. धन्यवाद. आपले अनेक वेळेस पिताजी आमचे मित्र आहेत, पिताजी घेत असतात, पण आज आवर्जून वडिलांनी देखील आपली योजना करून की वंदे मातरमचा तुझा अभ्यास व्हावा म्हणून केवळ तुला अभ्यास करायला लावून वंदे मातरम करायला लावलं. आणि खरोखर या तरुण पिढीकडं एक आपण म्हणतो किंवा पुढच्या पिढीकडं काय आशा आहे, तर मी खरोखरच माझी आशा मी पल्लवित केलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाडा नेता परिवाराचा मी धन्यवाद मानतो की एका तरुण कार्यकर्त्यांनी माझी मुलाखत घेतल्याबद्दल. मी आभार म्हणून आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की आपण सगळ्यांनी ही मुलाखत आवर्जून पाहून त्याची टिपणं काढून आपण त्याचा नक्की जरूर याच्यापेक्षा जास्त अभ्यास करावा ही माझी नम्र विनंती. धन्यवाद सर. मराठवाडा नेता सत्यजित बद्दरला जे आपण आशीर्वाद दिलेत असेच आशीर्वाद कायम आमच्यावर असू द्या. चुकल्यानंतर कान पकडून सांगायची तुमची ती जिम्मेदारी आहे, कारण की तुम्ही पप्पांचे मित्र आहात. खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.